नमस्कार. महेश डिजिटल यूट्यूब प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत. बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत जी कार्यकारी सहाय्यकची म्हणजेच लिपिकची भरती सुटलेली होती 1846 पदाची 9 सप्टेंबर 2024 रोजी त्याची लास्ट डेट होती. या भरती प्रक्रियेमध्ये लास्ट डेट पर्यंत बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले असतील, काही विद्यार्थ्यांची भरायची राहिलेली असतील. त्याला एक अट होती प्रथम प्रयत्नात 10वी आणि ग्रॅज्युएशन उत्तीर्ण. आता बृहन्मुंबई महानगरपालिकेने ती अट आता रद्द केलेली आहे. याच्यानंतर 15 दिवसाच्या आत नवीन भरती प्रक्रिया सुरू होईल. त्यानंतर त्या भरती प्रक्रियेमध्ये प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण ही अट राहणार नाही. त्यामुळे सर्व विद्यार्थी जे कार्यकारी सहाय्यक पदासाठी पात्र आहेत ते सर्व विद्यार्थी या भरती प्रक्रियेत अर्ज करू शकणार आहेत. त्याचे एक थोडक्यात नोटिफिकेशन मी तुम्हाला दाखवतो. बृहन्मुंबई महानगरपालिका जनसंपर्क विभाग यांच्या अंतर्गत ही नोटिफिकेशन जाहीर झालेली आहे. नोटिफिकेशन ही 10 सप्टेंबर 2024 ला जाहीर झालेली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहाय्यक लिपिक पदासाठी 10वी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण, यातील प्रथम प्रयत्नात ही अट आता रद्द करण्यात आलेली आहे. अट काय केलेली आहे? रद्द केलेली आहे. त्यानंतर सुधारित शैक्षणिक अर्हतेसह नवीन जाहिरात प्रसिद्ध करून येत्या 15 दिवसाच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरू होणार. म्हणजेच आता येत्या 15 दिवसाच्या आत नवीन जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत निघणार आहे. ती जी जाहिरात निघणार आहे त्या जाहिरातीत मग सुधारित पात्रता अटी असणार आहेत. त्यामधून ही प्रथम प्रयत्नात उत्तीर्णाची जी अट आहे ती काढून टाकली जाणार आहे. त्याच्यानंतर सध्या अर्ज केलेल्या उमेदवारांनी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. म्हणजेच 8 सप्टेंबर पर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत किंवा 9 सप्टेंबर पर्यंत म्हणजेच डेट संपेपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांना परत अर्ज करण्याची गरज नाही. ज्या विद्यार्थ्याचे अर्ज करणे बाकी आहे, त्या अटीमुळे त्यांना अर्ज करता आले नव्हते, त्यांनी येत्या 15 दिवसाच्या नंतर ज्यावेळेस नवीन जाहिरात प्रसिद्ध होईल त्या जाहिरातीमध्ये अर्ज करणे गरजेचे आहे. आणि जे जुने विद्यार्थी आहेत म्हणजेच ज्यांनी 9 तारखेपर्यंत फॉर्म भरलेले आहेत त्यांचे पुढील भरती प्रक्रियेत ते पहिलेच अर्ज काय होणार आहेत? ग्राह्य धरले जाणार आहेत. विविध स्तरावरून आलेल्या सूचना व मागण्यांचा सकारात्मक विचार करून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा हा निर्णय आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाकडे भरपूर ठिकाणावरून तक्रारी गेल्या होत्या की ती जी अट आहे प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण ती काढून टाका. त्याचा सकारात्मक विचार करून बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पदनामचे कार्यकारी सहाय्यकचे ते लिपिक आहे. संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यासाठी दिनांक 20 ऑगस्ट 2024 पासून ऑनलाईन अर्ज भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या भरती प्रक्रियेसाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र 10वी व पदवी परीक्षेचे प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण ही शैक्षणिक अर्हता लागू होती. तथापि त्यातील प्रथम प्रयत्नात ही अट रद्द करण्याची सूचना व मागणी विविध स्तरावरून करण्यात आली होती. त्यावर सकारात्मक निर्णय घेत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने प्रथम प्रयत्नात ही अट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सरळ त्यांनी दिलेला आहे. आता इथं प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण ही अट रद्द करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतलेला आहे. पर्यायाने आता नव्याने जाहिरात प्रसिद्ध करून येत्या 15 दिवसाच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येईल. नवीन जाहिरात सोडून भरती प्रक्रिया पुन्हा 15 दिवसाच्या आत सुरू करण्यात येईल. त्याचबरोबर सदर शैक्षणिक अर्हतेमध्ये आवश्यक ती सुधारणा करण्याची प्रशासकीय कार्यवाही युद्ध पातळीवर सुरू आहे. सुधारित शैक्षणिक अर्हता निश्चित करून कार्यकारी सहाय्यक पद भरतीची जाहिरात नव्याने आणि लवकरच प्रसिद्ध केली जाईल. जाहिरात प्रसिद्ध होऊन येत्या 15 दिवसाच्या आत ही भरती प्रक्रिया पुन्हा सुरू केली जाणार आहे. विशेष म्हणजे सध्या अर्ज केलेल्या उमेदवारांनी नव्याने अर्ज करण्याची गरज नाही. इथे लक्षात ठेवा, सध्या जे उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत त्यांनी परत नव्याने आवश्यकता नाही अर्ज करण्याची, कारण त्यांचे अर्ज पुढील भरती प्रक्रियेत ग्राह्य धरले जाणार आहेत.
महानगरपालिका प्रशासनाच्या या निर्णयामुळे लाखो उमेदवारांना दिलासा मिळाला असून त्यांना या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक संवर्गातील 1846 जागा सरळ सेवेने भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या जागांसाठी अर्हता प्राप्त उमेदवारांकडून दिनांक 20 ऑगस्ट 2024 पासून ऑनलाईन अर्ज मागवण्याचा प्रारंभ करण्यात आला होता. तर दिनांक 9 सप्टेंबर ही अर्ज करण्याची अंतिम तारीख होती. दरम्यान या पदाकरता निश्चित केलेल्या शैक्षणिक अर्हता म्हणजेच उमेदवार मान्यता प्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा आणि उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखांची पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान 45% गुणांसह उत्तीर्ण असावा. अशा या 2 अटी त्यात होत्या. त्यापैकी आता जी प्रथम प्रयत्नात उत्तीर्णची अट आहे ती तर वगळण्यात आलेली आहे, परंतु ही जी 45% गुणांसह उत्तीर्ण असावा ही जी अट आहे ती अजून पण माझ्या अंदाजे लागू आहे. नवीन जाहिरातीत ती वगळतात की नाही वगळत ते मी सांगू शकत नाही. ज्यावेळेस नवीन नोटिफिकेशन येईल त्यावेळेस मी तुम्हाला नवीन नोटिफिकेशनचे नवीन नोटिफिकेशनच्या व्हिडिओमध्ये ती अट तुम्हाला सांगू. या शैक्षणिक अर्हतेतील प्रथम प्रयत्नात ही अट काढून टाकण्यात यावी अशी सूचना व मागणी विविध स्तरांवरून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडे करण्यात आली होती. अशा पद्धतीने जी अट आहे प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण ही अट बृहन्मुंबई पालिका प्रशासनाने रद्द केलेली आहे. तरी आता यानंतर 15 दिवसाच्या आत ती भरती प्रक्रिया सुरू होईल. त्या भरती प्रक्रियेत विविध नवनवीन विद्यार्थी या भरती प्रक्रियेला अर्ज करू शकणार आहेत. सर्वांना शुभेच्छा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. माहिती जर महत्त्वाची वाटली असेल आपल्या मित्रमंडळीपर्यंत पण शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.